खरं तर आईच्या हातची चव दुसऱ्या कोणत्याच जेवणाला येत नाही. पण तरीही तिच्याच काहीशा टिप्स वापरून आपण नेहमी तिच्यासारखं बनवण्याचा प्रयत्न करत असतो. आज देखील आईच्या हातची चव देणाऱ्या अशाच काहीशा टिप्स खास तुमच्यासाठी. मैत्रिणींनो, अशी मस्त पांढरी शुभ्र कुरकुरीत फुललेली कुरडई करायची असेल तर काही टिप्स तर आपल्याला फॉलो कराव्याच लागतात. तर बघूयात नक्की काय फॉलो करावं लागेल म्हणजे अशी कुरडई होईल. तर पहिली टिप म्हणजे आपल्याला गहू 4 दिवस भिजत घालायचेत आणि मग 5व्या दिवशी आपल्याला ते वाटायचेत. पण 4 दिवस भिजत घालायचे तर प्रत्येक दिवशी त्यातलं पाणी बदलायचंय. म्हणजे गव्हाला वास येत नाही आणि पर्यायाने आपल्या कुरडईला देखील खराब वास लागत नाही. आता हे गहू वाटताना गव्हाचा पहा जो लालसर रंग असतो ना तो या चिकामध्ये उतरला नाही पाहिजे. यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता ही माझ्या मम्मीची फार पहिल्यापासूनची पद्धत आहे की तांब्याने ना थोडासा दाब देऊन फक्त गहू असे रगडायचे. म्हणजे तो जो भिजलेला गहू असतो ना तो फुटला पाहिजे आणि त्यातून चीक बाहेर आला पाहिजे एवढंच. माझ्या मम्मीचं असं म्हणणं आहे की मिक्सरवर किंवा पाट्यावर जर गहू वाटले ना तर त्याची साल देखील रगडली जाते आणि मग त्याचा लालसरपणा चिकात उतरतो. तर या आहेत माझ्या मातोश्री आणि याच पद्धतीने दरवर्षी ती कुरडई करत असते. तर पहा वाटल्यानंतर त्यात थोडंसं पाणी ओतायचंय आणि थोडंसं हाताने चुरून घ्यायचं आणि नंतर हातानेच हे गहू अशा पद्धतीने पिळायचे. म्हणजे सगळी साल आणि चीक वेगळा होतो. तिला म्हटलं कपड्यात वगैरे घेऊन मग आपण पिळू शकतो. तर ती म्हणते कपडा खराब होतो, तो व्यवस्थित स्वच्छ निघत नाही त्यामुळे हातानेच. आणि हा आमचा अगदी जुना सेटअप हे गहू गाळण्यासाठी. तर चाळणी फक्त ठेवलेली आणि त्याच्यावरती असं संपूर्ण तो चीक ओतायचा आणि नंतर पुन्हा ही साल आहेत अशी पिळून काढायची आणि छानपैकी पांढरा शुभ्र चीक हा गव्हाचा पहा तुम्हाला दिसत असेल खाली पडलेला आहे. आता हे चिकाचं पातेलं रात्रभर असंच ठेवायचं. म्हणजे काय होतं दुसऱ्या दिवशी वरती संपूर्ण पाणी येतं आणि खाली तळाला चीक बसतो आणि वरती आलेलं पाणी असं थोडंफार काढून टाकायचं आहे. आता आपल्याला हा चीक शिजवायचा आहे तर पाण्याचं प्रमाण जेवढा आपला चीक पडलेला आहे ना तेवढंच पाणी ठेवायचं. थोडंसं ग्लासभर पाणी जास्त ठेवायचं म्हणजे वरतून कमी पडलं तर टाकायला. चवीपुरतं मीठ आणि फक्त 2 राऊंड तुरटीचे फिरवायचे म्हणजे पांढरी शुभ्र कुरडई होते. आता पहा असा घट्ट चीक आपल्याला मिळालेला आहे आणि आपल्या या पाण्याला देखील उकळी आलेली आहे. आता या पाण्यामध्ये हा चीक ओतायचा आहे पण डायरेक्ट सगळा ओतताना हळूहळू हलवतच ओतायचा आहे. म्हणजे एकाने हलवायचं एकाने ओतायचं म्हणजे गुठळ्या होत नाहीत. एकसारखा आपला चीक या पाण्यामध्ये मिक्स होतो. आणि यानंतर गॅसवर शिजवायचा. आता शिजवताना सुद्धा मीडियम फ्लेम ठेवायची आणि सतत हलवत तो शिजवायचा आहे. म्हणजे हा चीक आपला खाली लागणार नाही. तर पहा याच्या आतमध्ये थोड्या गाठी होताना दिसतायत म्हणजेच हा चीक आपला शिजत आहे. जास्त वेळ लागत नाही चीक शिजायला. अगदी 10 ते 12 मिनिटांचं काम असतं. पण पहा सारखा तो हलवायचा. तर पहा आपला चीक बराचसा आता शिजत आलेला आहे. पण शेवटची एक वाफ झाकण ठेवून अजून काढायची आहे. आता यानंतर चीक शिजला की नाही हे कसं ओळखायचं? तर ही देखील माझ्या आजीची पद्धत आहे. असा हलवल्यानंतर उलटण्यावरती ज्यावेळेस असा चीक चिकटतो त्यावेळेस ते असं वरती धरायचं आणि पहा हा चीक असा थोडा थरथर कापला पाहिजे, थोडासा ट्रान्सपरंट झाला पाहिजे म्हणजे आपला चीक शिजला. तर चला चीक शिजलाय आता आपल्याला कुरडया घालायच्या आहेत. असं मस्त टेरेस किंवा अंगण जर असेल ना तर उन्हाळी कामं करायला फार मजा येते. पुण्यात माझ्याकडे एवढी जागा नाहीये त्यामुळे अशी उन्हाळी कामं मी सासरी किंवा माहेरी आल्यावरच करत असते. सोयरा घ्यायचा आणि त्याने आपल्याला कुरडया घालायच्यात. माझ्या मम्मीचा हा लाकडी फार जुना सोयरा आहे. त्यानेच ती कुरडया करत असते. तर सगळ्यात पहिल्यांदा ती करून बघते व्यवस्थित उठतायत की नाहीत आणि मग माझा नंबर असतो. तर बघूयात आपल्या कुरडया कशा उठतायत. तर पहा अगदी छान व्यवस्थित पीठ झालेलं आहे. अजिबात जाचक पण नाहीये आणि छानपैकी पांढरी शुभ्र इथे पहा आपली कुरडई झालेली आहे. जास्त घट्ट पीठ असेल ना तरी सुद्धा त्या कुरडईला चिरा पडतात आणि मग घालताना सुद्धा ते थोडंसं जाचतं. त्यामुळे थोडंसं सैलसर पीठ असेल तर सगळंच सोपं होतं. थोड्याफार आधी मम्मीने इथे कुरवड्या घालून बघितल्या व्यवस्थित झाल्या आहेत का? तर कुरवडी घातल्यानंतर काय करायचं अगदी 1 मिनिटानंतर ती कुरवडी अशी उचलून बघायची. ती जर तुटत नसेल तर म्हणायचं आपलं पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे. आणि आता यानंतर कुरवड्या घालायला माझा नंबर. खरं तर दरवर्षी मी तिच्याकडून ही सगळी प्रोसेस शिकत असते. पण तरी सुद्धा अजूनही या उन्हाळी कामांमध्ये मी खरं तर लिंबू-टिंबूच आहे. त्यामुळे अगदी सोपी कामं मी माझ्याकडे घेत असते. आणि या सगळ्या ज्या टिप्स मी तुम्हाला सांगितल्या ना, या सगळ्या माझ्या आजीपासून चालत आलेल्या आहेत आणि त्या सगळ्या मम्मी फॉलो करते. त्यामुळे अगदी पांढरी शुभ्र मस्त कुरवडी होते. पण माझं सगळ्यात आवडतं यातलं कोणतं काम आहे तुम्हाला सांगू का? कुरवड्या घातल्यानंतर पातेल्याला चिकटलेला जो चीक असतो ना, तो छानपैकी असा काढून खायचा. एकदम मस्त लागतो.
2 दिवस मस्त उन्हात खडंग कुरवड्या वाळल्या आणि आता आपण त्या तळूयात. पहा झाली की नाही मस्त पांढरी शुभ्र कुरकुरीत फुललेली आपली कुरडई तयार. आता माहेरी आलेच आहे तर या कुरडई बरोबरच आणखी काही मम्मीच्या अशा स्पेशल टिप्स ज्या आपला रोजचाच स्वयंपाक चविष्ट बनवायला मदत करणार आहेत, अशा टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पालक आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने करतो, पण पालकाची सुकी भाजी चविष्ट होण्यासाठी काही टिप्स मी शेअर करणार आहे. यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे एकतर भाजी लोखंडी तव्यातच करायची. तेल टाकायचं, तेलामध्ये लसणाचे आणि मिरचीचे तुकडे छानपैकी तळून घ्यायचे आणि मग त्यानंतर जिरं आणि मोहरीची फोडणी, हळद, हिंग आणि त्यानंतर स्वच्छ धुवून चिरलेली पालकाची भाजी. आता आपण जसं जसं परतू तसं तसं या भाजीला आपोआपच पाणी सुटतं आणि त्यावरच ही भाजी शिजते. शिजायला काही वेळ लागत नाही आणि भाजी शिजल्यानंतर थोडासा गुळाचा खडा यामध्ये टाकायचाच. यामुळे काय होतं, पालकाचा जो उग्रपणा असतो ना तो नाहीसा होतो. आता हे पाणी थोडंसं आटत आल्यानंतर भरपूर असा दाण्याचा कूट टाकायचा. झालं. या पद्धतीने जर पालकाची सुकी भाजी जर तुम्ही केली ना, तर न आवडणारे सुद्धा अगदी बोटं चाकत चाकत खातील. आपल्याला खरं तर कितीही स्वयंपाक येत असला ना तरी सुद्धा माहेरी आल्यानंतर मम्मीचं शिकवणं आणि आपलं शिकणं हे सगळं चालूच असतं. ही काही न थांबणारी प्रोसिजर आहे. असो तर आता पोहे तर काही आपला नेहमीचाच पदार्थ आहे. बऱ्याचदा नाश्त्याला आपण पोहेच करतो, पण ते सुद्धा बऱ्याचदा आपले बिघडतात. तर ते बिघडू नयेत यासाठी पहा, फोडणी पोह्याला दिल्यानंतर या तेलातच आपण थोडीशी साखर सुद्धा टाकायची. तेलातच जर आपण साखर टाकली ना बाकीच्या मसाल्यांबरोबर, तर त्याची चव आपल्या पोह्याला खूप छान येते. तर पोह्याची ही टीप तुम्ही एकदा नक्की फॉलो करून पहा आणि पोह्याच्या चवीत तुम्हाला फरक जाणवला का हे कमेंट करायला मला विसरू नका. आमरस करताना त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं दूध टाकलं ना की आमरस पचायला हलका होतो. या आमरसामध्ये गुठळ्या राहिलेल्या असतात, तर त्या फोडण्यासाठी मिक्सरचा वापर न करता अशा पद्धतीने तो जर रवीने हाटला ना तर त्याची चव छान लागते. म्हणजे या पद्धतीनं आंब्याची जी ओरिजिनल चव असते ना ती कायम राहते. आता आमरस चपाती किंवा कोणतंही जड जेवण केल्यानंतर ते पचवण्यासाठी खाऊच्या पानाची आपल्याला जास्त मदत होते. तर त्यासाठी हे पान आपल्या हाताशी असावं म्हणून माझ्या मम्मीने या पानाचा एक वेलच लावलेला आहे आणि तो पहा असा छानपैकी भिंतीवर चढलेला आहे. भरपूर पानं लागलेली आहेत आणि तिथे गेल्यावर आम्हाला असं छानपैकी ताजं ताजं पान खायला मिळतं. यामध्ये मी फक्त थोडासा गुलकंद आणि बडीशोप टाकते आणि अप्रतिम चव लागते. आम्ही रोज हे पान खातो. इथे आल्यानंतर केसांना मेहंदी लावण्याचा एक कार्यक्रम माझा ठरलेला असतो. तर या मेहंदीची रेसिपी सुद्धा मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्हाला जर अशी घरच्या घरी छान मेहंदी लावायची असेल तर ही रेसिपी नक्की फॉलो करा. केस तुमचे असे छान सिल्की देखील होतील आणि मस्त चमकदार देखील. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओतील या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या जरूर कमेंट करा. आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.